मंत्रिपदाची खुर्ची मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती तशीच शर्यत पालकमंत्री पदासाठी देखील पाहायला मिळते। काही जिल्ह्यांमध्ये तर पालकमंत्री पदावरती एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा सांगितल्यानं त्याचं वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार आहे। याच दरम्यान महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची यादी समोर आलेली आहे। सर्वात आधी पाहणार आहोत लोकशाही मराठीवर। तर बीड आणि पुण्याचं पालकमंत्री पद हे अखेर अजित पवार यांना देण्यात आलेलं आहे। पालकमंत्री पदावर एकापेक्षा जास्त जणांनी दावा केल्यानंतर महायुतीत पालकमंत्री पदासाठी देखील शर्यत त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर दुसरीकडे बीड हे सध्या गाजताना पाहायला मिळत आहे। बीडमध्ये असलेली गुन्हेगारी हा महत्त्वाचा विषय लक्षात घेता ही जी सर्वात मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे, त्यामुळे निश्चितच अजित पवार बीड आणि पुण्याचे पालकमंत्री असतील आणि रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांच्या नावाचा समावेश आहे। अजित पवार बीड आणि पुण्याचे पालकमंत्री असतील, त्यामुळे आता बीडकर ज्या प्रकारे अनेक समस्यांना सामोरं जात होते, पालकमंत्री पदावरूनही बीड चर्चेत होतं। अखेर अजित पवार बीड आणि पुण्याचे पालकमंत्री असणार आहेत। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। चेतन, एक मोठी बातमी आपल्या सगळ्यांसमोर येते ती म्हणजे की आता पालकमंत्री पदावरून जी रस्सीखेच होती, तर दुसरीकडे मात्र अजित पवार बीड आणि पुण्याचे पालकमंत्री असतील। मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असेल। चेतन, विशाल, ही आपण दोन बातम्या लोकशाही मराठीने सर्वप्रथम दिलेल्या होत्या आणि या दोन्ही बातम्यांवरती अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे। सर्वात पहिली बातमी होती की बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांना मिळेल, त्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। दुसरी महत्वाची बातमी होती गडचिरोलीमधील माओवाद जवळपास संपुष्टात आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही हे पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवतील आणि आता आपण पाहू शकतो की जी यादी आलेली आहे त्यामध्ये गडचिरोलीचं पालकमंत्रीपद आता देवेंद्र फडणवीस यांकडे आलेलं आहे, तर बीड सहित पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे। दुसरीकडे मुंबई शहरावरूनही रस्सीखेच सुरू होती। मुंबई शहराचं पालकमंत्रीपद नेमकं कुणाकडे असेल? आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासहित मुंबई शहर असे दोनही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर आपल्याकडे जवळपास आज 42 मंत्र्यांची यादी असतानाही कुठेतरी नेमका कुठल्या मंत्र्याला कुठलं पालकमंत्रीपद या संदर्भात चर्चा सुरू होती। मात्र फक्त एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचा अपवाद वगळता चंद्रशेखर बावनकुळे यांकडे ही दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांचा जिल्ह्याला असला नागपूर आणि ज्या दुसऱ्या जिल्ह्यावरून वाद चालू होता तो अमरावती, असे दोन्ही जिल्हे आता चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, महसूल मंत्री आहेत, त्यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहेत। त्यामुळे जी रस्सीखेच एकंदरीत महायुतीमध्ये सुरू होती त्याच्यावरती कुठेतरी तोडगा काढताना तीनही पक्षांना वादांमधील एक एक जागा देत कुठेतरी हे बंड शमवण्याचा प्रयत्न महायुतीमधील केल्याचा प्रयत्न आपल्याला दिसून येत आहेत। आणि ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की भरतशेठ गोगावले आणि आदिती तटकरे यांवरून जो रस्सीखेच चालू होता त्यावरती पुन्हा एकदा राष्ट्रवादीने आपला जो मक्तेदारी आहे जी आपली साबित केलेली आहे आणि पुन्हा एकदा आदिती तटकरेंनी हे मंत्रीपद स्वतःकडे मिळवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। नक्कीच पालकमंत्री पदासंदर्भात चेतन, जसं सगळ्यात आधी तुम्ही बातमी दिलेली होती आणि त्या बातमीवरती अखेर शिक्कामोर्तब झालेलं लोकशाही मराठीच्या बातमीवरती हे शिक्कामोर्तब आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे सगळ्यांना उत्सुकता होती की आता धनंजय मुंडेंचं काय होणार, त्यांना पालकमंत्री पद दिलं जाणार का? मात्र यादीमध्ये त्यांचं नाव नसल्याचं देखील कळतंय। याविषयी काय अधिक माहिती आहे? निश्चितच त्यांचं यादीत नाव नाहीये आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट विषय जर आपण नमूद करू शकतो, एकाच जिल्ह्याला दोन पालकमंत्री देण्याचा पहिल्यांदाच हा प्रकार पाहायला मिळतोय। आपल्याला मुंबई उपनगरामध्ये आशिष शेलार यांच्याकडे पालकमंत्री पद सोपवताना या आधीचे जे पालकमंत्री होते मंगलप्रभात लोढा यांना सहपालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे। म्हणजे एकंदरीत मुंबई उपनगरामध्ये शेलार आणि लोढा यांच्यामध्ये जी रस्सीखेच सुरू होती, जो वाद एक छुपा भाजपमधील अंतर्गत वाद म्हणता येईल याला, तो मिटवण्यासाठी आता भाजपने सुद्धा एकंदरीत दोघांनाही मंत्रीपद देताना पालकमंत्रीपद शेलारांकडे देताना सहपालकमंत्रीपद लोढांकडे दिलेलं आहे। धनंजय मुंडेचा ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की त्यांचं नाव जे आहे ते या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये, त्यामुळे बीडच्या पालकमंत्री पदावरून त्यांची जवळपास हकालपट्टी केल्याचं आपल्याला म्हणता येऊ शकतं। मात्र काही जिल्ह्यांमध्ये आपण जर लक्ष घातलं विशेषतः तर गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलं असलं तरी शिवसेनेचा यावरती दावा होता आणि आशिष जयस्वाल जे आहेत राज्यमंत्री त्यांना या जिल्ह्यामध्ये सहपालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे। तर कोल्हापूर वरतूनही भाजप आणि एकंदरीत शिवसेनेमध्ये रस्सीखेच आपण पाहत होतो, तर पालकमंत्रीपद शिवसेनेकडे देताना सहपालकमंत्रीपद मात्र कोल्हापूरचं भाजपने स्वतःकडे ठेवलेलं आहे। त्यामुळे आपण जर आता पाहायला गेलं तर असे जवळपास हे 3 जिल्हे आहेत ज्यामध्ये एकाच जिल्ह्यामध्ये आता दोन
मंत्री आहेत ते पालकमंत्रीपद आणि सहपालकमंत्रीपद म्हणून काम करताना पाहायला मिळतील. त्यामुळे येत्या 5 वर्षामध्ये कुठेतरी छुपा संघर्ष आहे तो आपल्याला पाहायला मिळू शकतो. कारण पालकमंत्री पदामधील सर्वात महत्वाची बाब जी असते ती म्हणजे डीपीडीसीचा निधी मिळवणं. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वॉर्ड निहाय आणि ग्रामपंचायत निहाय आपला पक्ष वाढवण्याची मोठी संधी त्या मंत्र्यांकडे असते, त्या पक्षाकडे असते. आणि त्यामुळेच आपण पाहत आहोत की या रस्सीखेच आहे तो आता जरी 2-2 मंत्र्यांमध्ये एखाद्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं असलं तरी यापुढील काळामध्ये या दोघा मंत्र्यांमधील आदेश आणि निधी वाटपावरून टोकाचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळू शकतो. खरोखर आहे चेतन, हे पूर्ण विश्लेषण करत असताना एक बाब लक्षात आलेली आहे की पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आलेला आहे. मात्र मुख्यत्वे मला एक गोष्ट विचारावीशी वाटते आणि ती म्हणजे अशी की ज्यावेळेला पालकमंत्री पदावरून रस्सीखेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होती त्याच क्षणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर पालकमंत्रीपद कुणाकुणाला द्यावं, कुणाकुणाच्या नावाचा समावेश असायला हवा, अंतर्गत संघर्षही समोर येऊ नये यासाठी काही ठिकाणी जे वेगळे प्रयोग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे, किती धडाडीनं आणि किती हे क्रुशियल असेल त्यांच्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेत पालकमंत्री पदाचं वाटप करणं. निश्चितच विशाल सर मोठं आव्हान होतं आणि ते आव्हान पेलताना आपण काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे ज्या प्रकारे धनंजय मुंडे यांचं पालकमंत्री पदाच्या यादीत नावच नाही तर बीड मधील दुसरे मंत्री असलेल्या भाजपच्या पंकजा मुंडे यांनाही बीडचं पालकमंत्री पद न देता त्यांना जालन्याचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे. दुसरीकडे संभाजीनगरमध्ये सुद्धा आपण याआधी भाजपकडून सातत्याने पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच पाहिलेली होती. अतुल सावे आणि याआधी अब्दुल सत्तारांमध्ये पाहिलेलं होतं. याशिवाय संदीपान भुमरे होते. मात्र आता नवीन मंत्रिमंडळामध्ये संजय शिरसाट यांनी या ठिकाणी दावा केलेला होता. तर शिवसेनेला कुठेतरी एक हातातून काढून घेताना दुसऱ्या हातात देण्याचं कामही भाजपने केलेलं आहे. जो समन्वय फडणवीसांना साधायचा तो यामध्ये साधलेला पाहायला मिळतोय. संजय शिरसाट यांना अखेर छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद देताना अतुल सावेंना मात्र आता कुठेतरी नांदेडचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. म्हणजे एकंदरीतच भाजपच्या मंत्र्यांनाही आपला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन कुठेतरी पालकमंत्रीपद स्वीकार लागलेले आहे. तडजोड मोठ्या भावाच्या भूमिकेत मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे. मात्र लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.